नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का का काही लोकांना पहाटे 3 ते 5च्या दरम्यान अचानक जाग येते? का नेमकं याच वेळेला लघवीला उठावं लागतं? ही फक्त शरीराची गरज नाही, किंवा विश्वदेव किंवा तुमचं अंतर्मन तुम्हाला काही संकेत देत आहे. सनातन धर्म, योगशास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म यामध्ये पहाटे ही वेळ अत्यंत गूढ आणि शक्तिशाली मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणं यामागचं आध्यात्मिक रहस्य, दैवी संकेत आणि त्या वेळेला काय करावं जे तुमचं आयुष्य बदलू शकते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? हिंदू धर्मात पहाटे 3 ते सूर्योदयापूर्वीचा काळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. हा काळ देव, ऊर्जा आणि आत्मजागृतीचा मानला जातो. असं म्हणतात की या वेळेला संपूर्ण विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते. ऋषीमुनी, योगी आणि साधक याच वेळेला ध्यान, जप आणि साधना करायची, कारण या वेळेला मन शांत असतं, वातावरण पवित्र असतं आणि आत्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. म्हणूनच जर तुम्हाला सतत याच वेळेला जाग येत असेल तर ते फक्त योगायोग नसू शकते. पहाटे 3 ते 5 ला जाग येणे यामागील आध्यात्मिक संकेत. देव तुम्हाला जाग करत आहे. काही लोकांच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा त्यांना आध्यात्मिक मार्गाकडे वळवण्यासाठी दैवी शक्ती संकेत देतात. पहाटे अचानक जाग येणं ही कधी कधी देवाची हाक असू शकते, कारण त्या वेळेला आत्मा सर्वात जास्त जागृत अवस्थेत असतो. पूर्वजांचा संकेत. गरुड पुराण आणि काही आध्यात्मिक मान्यतांनुसार पहाटेची वेळ ही सूक्ष्म ऊर्जेची वेळ असते. जर सतत अस्वस्थता, विचित्र स्वप्न किंवा जाग येत असेल तर काही वेळा ते पूर्वजांकडून संदेश असल्याचं मानलं जातं. तुमची ऊर्जा बदलत आहे. अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल येणार असतो तेव्हा त्याच्या झोपेच्या पद्धतीत बदल होतात. पहाटे जाग येणं म्हणजे तुमचं मन आणि आत्मा नवीन ऊर्जेशी जोडलं जातो. विज्ञान काय सांगतं? आता तुम्ही म्हणाल हे सगळं आध्यात्मिक ठीक आहे, पण विज्ञान काय सांगतं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जास्त पाणी पिणं, ताणतणाव, मधुमेह, झोपेचे विकार, वाढतं वय या कारणांमुळेही रात्री लघवीला जाणं, जाग येऊ शकते. पण जेव्हा एखादी गोष्ट सतत एकाच वेळेला घडते तेव्हा अनेक लोक त्याला मानसिक किंवा आध्यात्मिक जोड देतात. म्हणूनच या अनुभवाकडे घाबरून न पाहता जागरूकतेने पाहणं गरजेचं आहे. त्यावेळेला काय करावं? देवाचं नाव घ्या. जर पहाटे जाग आली तर मोबाईल पाहू नका. डोळे मिटा आणि मनात म्हणा, ओम नमो भगवती वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ. फक्त 2 मिनिटं जप करा. पाणी प्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी त्यावेळेला पिणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. इच्छा व्यक्त करा. पहाटे 3 ते 5 या वेळेला विश्वाची ऊर्जा अत्यंत संवेदनशील असते. त्यावेळेला मनापासून केलेली प्रार्थना लवकर पूर्ण होते असं मानलं जातं. ध्यान करा. फक्त 5 मिनिट शांत बसा. तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं कधी कधी शांततेत मिळतात. ही चूक करू नका. पहाटे जाग आल्यावर सर्वात मोठी चूक लोक काय करीत आहेत माहिती आहे? मोबाईल स्क्रीन स्क्रोल करतात. यामुळे त्यावेळीची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याऐवजी देवाचं स्मरण करा. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःशी संवाद साधा. एक सत्य घटना. एका व्यक्तीने सांगितलं, मला सतत पहाटे 4 वाजता जाग यायची. सुरुवातीला मी त्रास मानायचो, पण एका गुरूंनी सांगितलं, ही वेळ वाया घालू नकोस. मी त्या वेळेला जप सुरू केला आणि काही महिन्यात माझं आयुष्य बदललं. मन शांत झालं, कामात यश मिळालं आणि घरात सकारात्मकता वाढली. पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येणं ही नेहमीच दैवी संकेत असेल असं नाही, पण ती वेळ अत्यंत शक्तिशाली नक्कीच आहे. जर तुम्हाला या वेळेला जाग येत असेल तर त्याकडे त्रास म्हणून नाही, तर स्वतःला समजून घेण्याची संधी म्हणून पहा. कदाचित विश्व तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल. तुम्हालाही पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते का? कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.